खरं म्हणजे या मुंबईचा ज्या पद्धतीने म्हणजे मिठी नदीचा गाळ, मिठी नदीला मोकळं करणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही करत होतो त्यावेळेला जी लोक आता बोलतायत ते प्रचंड विरोधात असायचे. म्हणजे मला कळत नाही की सत्ता पलट झाल्यानंतर जास्त सत्ता अंगात भिनते का. मुंबईकरांसाठी आहे ना, मग जे मुंबईकरांसाठी चांगलं करायचं आहे त्याच्यावरनं तुमच्याकडे आत्ता तुम्ही जे कंटिन्यू आरोप करताय, बाकी काय सिद्धता एकही करत नाहीयेत. नुसते आरोप करायचे, बदनाम करायचा आणि या अशा सत्ता मिळवायच्या. मग मिळवल्यानंतर तरी चांगलं करा. मिळवल्यानंतर सुद्धा तीच गोष्ट असेल म्हणजे कुठूनही मुंबई महानगरपालिकेवर डाकाच घालायचा तर घाला. आज जर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गाळ काढावा, हे काढावा, म्हणजे सगळे विषय स्टँडिंगला यावे, मग सगळे स्टँडिंगचे विषय मग आम्ही बघू, असं जर असेल तर आधी राज्य सरकारकडे जो पैसा पडलाय महापालिकेचा, जो मोठ्या प्रमाणात करोडोची ज्या आहे त्या सगळ्या पहिल्या आधी वळत्या करा. ज्याप्रमाणे आम्हालाही माहिती मिळाली, मी माहिती मिळाली आहे म्हणजे मी आरोप नाही करत आहे की लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता महानगरपालिकेने दिले, काय म्हणून द्यायला लावलात, का घेतलात. महानगरपालिकेचे मुंबईच्या लोकांचे टॅक्सपेयर लोकांचे पैसे आहेत, त्या मुंबईच्याच कामाला तुम्ही लाडक्या बहिणींना दिल्याबद्दल काय आमचं हे नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रात दिलात. त्यामध्ये तुम्ही किती नंतर कमी केलात. याचा अर्थ जसं बोलावं त्याच्या उलट वागावं हे यांच्याकडनं शिकावं. काय जे कॉन्ट्रॅक्टर आज दिल्लीत पण आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर केंद्रामध्ये पण काम करतायत, जे कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक महाराष्ट्रातले मी म्हणते सगळ्या पातळीवर काम करतात, तेच पण कॉन्ट्रॅक्टर मुंबईत काम करतायत. ब्लॅक लिस्टेड केलेल्या कॉन्ट्रॅक्टरांना काही लोकांच्या शिफारसीने कामं पण मिळत आहेत, पत्र आहेत, असं आम्हालाही कळत आहे. ते टेंडर कॅन्सल करत नाही आहेत, ते कंटिन्यू करतायत. एकाच घरातले दोघं भरतायत, मग एबी पाकिट काढायला लावताय. काय काय चाललंय, काय चाललंय, कुठल्या म्हणजे नुसतं लोकांना आभास निर्माण करायचं की आम्ही सगळं कसं हे करताय. आधी मुळात अध्यक्षांमध्ये, महापौरांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तो त्रिकोण आहे ना, त्यातला जो संवाद आहे तो नीट करा आधी. एक काय म्हणताय, दुसरं काय वागतायत. उदाहरण देते ना, ज्या माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं या भरतीमध्ये घोटाळा झालाय बदलीमध्ये म्हणून स्टे दिला, त्या स्टेला न जुमानता महापौर पत्र देतात ते उठवा. मग महापौरांवर जेव्हा आरोप होतात म्हणजे त्यांच्या पक्षाने केले जास्त ते, तेव्हा हे माझं पत्रच नाही. अरे पत्र कसं नाही, पत्र मी समजू शकते, मी एका पॉइंटला की ती प्रिंट काढून किंवा कोरं नेऊ शकतात कारण खूपच गर्दी असते आणि तेवढा सक्षमपणे लक्ष नसेलही. मग सहीचं काय, सही पण आपली नाही, ती पण तुमची नाही. आणि जर महापौरांच्याच कार्यालयात जर सही पण त्यांची नसेल आणि एवढं होत असेल तर पहिलं SIT तिथे लावा, पहिलं तिथे पोलीस लावा. हे असं कोण काय करतंय. एक तर मान्य करावं की हो यस चूक झाली म्हणून मुख्यमंत्र्यांकडे करा, तुमच्याच मुख्यमंत्र्यांकडे, अध्यक्षांकडे आणि महापौरांमध्ये जर सुसंवाद नाही हे दिसतंय. सुसंवाद झाला पण समन्वयाचा अभाव दिसतोय. कारण आज प्रशासनानं बैठकीची माहिती वेगळी केली, पक्षाकडून बैठकीची माहिती वेगळी आहे, ते गृहीत धरलं जाते सगळ्यांना आणि अधिकाऱ्यांचं झालं असं आम्ही अधिवेशनात जायचं ब्रिफिंगला की इथे थांबायचं, त्यामुळे त्यांची बोली वेगळी. मला काही अधिकारी भेटले काल, काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता आम्ही VRS घेतो कारण हे फारच आम्हाला सगळ्या बाजूनी
म्हणजे एकीकडे वेळेत नाही आलं तर ह्यांची इन्क्वायरी करा, कुठे होते, काय होते, ह्यांना मेमो द्या, ह्यांना हे द्या, ह्यांना ते द्या. अरे तुम्ही राज्य करताय की हिटलरशाही करताय? प्रत्येक अधिकाऱ्याला रात्री 11 वाजेपर्यंत बसवायचं ऑफिसमध्ये, त्याला त्याचं काम करू दे ना. त्याचं कामच करू देत नाहीये तुम्ही. ज्या कामासाठी त्याला नेमलंय, जो इंजिनियर असेल काय, ते सगळे तुमच्या दारी आहेत. मग ते मुंबईच्या दारी कधी असणार? आणि जे क्वालिटी वर्क जे म्हणतो ते उलट आत्ता नाही मिळत आहे. कशाला दारादारांमध्ये अधिकारी बसवून ठेवताय? जा तुम्ही आत्ता पण अध्यक्षांच्या दारात किती माझ्याकडे कुठलाही अधिकारी आला, बोलवलं मी एखाद्या कामाला, तर मी लगेच त्याला सांगते झालं निघा आपल्या कामाला. तुम्ही का बसवता? याचा अर्थ ज्याला आपण म्हणत होतो, ऐकलं होतं की हिटलरशाही कशी असते, ती ही शाही यांची दिसायला लागली. भाजप हिटलरशाही दिसायला लागली. सिलेंडरचा तुटवडा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. काही हॉटेल बंद झाले तर काही हॉटेलमध्ये मेनू कमी केले गेले, परंतु याचा परिणाम शालेय विभागावरती देखील झाला आहे. कारण शालेय विभागाला जो मध्यान्ह पोषण आहार दिला जात होता, तो आहार देण्याच्या ऐवजी आता फळं आणि केळी दिली जातात. नाही, एकीकडे इथे पण तोच समन्वय नाहीये. एकीकडे एका पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये नाही, कुठेही तुटवडा नाहीये. आम्ही सिलेंडर देणारच आहोत, पण ते 18 दिवसांनी देणार, कोण म्हणतं 22 दिवसांनी देणार, कोण म्हणतं 25 दिवसांनी देणार. नागरिकांनी काय समजायचं? का भीतीचं वातावरण निर्माण होत आहे? आणि कमर्शियल, ज्याला कमर्शियल, मग मध्यान्ह भोजन हे कमर्शियल आहे का? आणि जर कमर्शियल आहे तर मुलांना फळं नक्कीच चांगली, म्हणजे अन्नाच्या म्हणजे जेवणाची वेळ, त्या वेळेत जेवणच झालं पाहिजे. म्हणजे पुन्हा सगळं फिरून लहान मुलांवर अन्यायच होतोय. त्यामुळे नक्की ठरवा की कमर्शियल कशा, ते ठरवलं जात नाहीये. सगळीकडे भयभीत वातावरण झालंय. म्हणजे जिथे युद्ध आहे तिथे काही लोक आहेत सांगतात आम्हाला कसलंच गडबड नाही, आणि इकडे आमच्या देशात ज्याचा काहीच संबंध नाही. मला वाटण्याचा प्रश्नच येत नाहीये. एकंदर बातम्या, एकंदर प्रिंट मीडियाच्या बातम्या आणि त्यांचेच जे लोक बोलतात त्याच्यावर ना फुगवटा निर्माण होतोय, गॅस कमी आहे, गॅस कमी आहे म्हणून. आणि कुठलाही निर्णय घेत असाल तर एका व्यक्तीच्या म्हणजे अधिकारी व्यक्तीमधना निघू दे. 12 तोंड बोलतायत त्यामुळे, आणि ऑफिशियली एक स्टेटमेंट येऊ दे. मॅडम, पाहिलं गेलं तर कित्येक वर्षांनी आज भाजपची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे. तुम्ही देखील सत्तेत होतात काही वर्षांपूर्वीपर्यंत. हा जो ज्या प्रकारे तुम्ही आता बोललात की हा जो कारभार चालू आहे, यावेळेला तुम्ही काय वाटतंय का तुम्हाला? नाही, भाजपची सत्ता आल्यानंतर महापालिका कमी वाटते आणि मार्केट जास्त वाटतंय. प्रत्येक ठिकाणी कुठून काय कसे येऊन उभे राहतात, महिला जातात, ह्याचंही त्यांना भान नसतं. तुम्ही बघा आता बाजूला होत नाहीत. मार्केट झालंय, मार्केट गोंगाट असतो, काही करतायत. म्हणजे सत्ता आली ती इतकी अंगात येते का सत्ता, हे दिसतंय आता. मैम, हिंदी में जानना चाहेंगे एलपीजी सिलेंडर पहिलं मराठी. फिनिक्स मॉलमध्ये कुठल्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं. जे 8 तारखेपासून पुस्तक प्रदर्शन सुरू होतं. त्या पुस्तक प्रदर्शनामध्ये हिंदी, इंग्लिश आणि फ्रेंच भाषेतील पुस्तकं होती, पण मराठी पुस्तक नसल्याचा आरोप त्या शिवसेनेने केला आणि त्या ठिकाणी आंदोलन केलंय. काय नाही, मला वाटतं खरं म्हणजे कुठल्या शिवसैनिकांनी केलं ते मला माहिती नाही. कुठल्याही शिवसैनिकांनी जेव्हा असं कुठलं आंदोलन घेणार असाल तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. मला नाही माहिती कोणी केलंय, पण जेव्हा नंतर म्हणजे आज माहिती घेतली आता तुम्ही यायच्या 2 मिनिटं, तर त्यांचं म्हणणं मराठी पुस्तकं उलट लोकांनी घेऊन गेले आणि नवीन आम्ही स्टॉक ठेवतोय. म्हणजे आज गेला आणि मला पुस्तकं दिसली नाही म्हणजे मराठी पुस्तकं, कारण तो जो खाणा म्हणतो ज्याला आपण, त्याच्यात पुस्तकं होती
त्यामुळे कोणी केलं काय केलं त्या आम्ही पक्ष म्हणून बघूच. कसं असतं, मॉल आहे म्हणजे मी कोणाची बाजू नाही घेत आहे. काही जो नेहमी येणारा जो पब्लिक असतो तो कुठला येतो काय येतो हे माहिती आहे. तर मराठी पुस्तकं उलट जास्त घेऊन गेले पब्लिक, आणि जो आता त्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही ठेवतोय. त्यामुळे एखादं आंदोलन शिवसेना म्हणून नसेल झालं, व्यक्तिशा म्हणून झालं असेल तर मला माहिती नाही. त्यासोबत काँग्रेसचे अशरफ आझमी यांनी विशेष सभेसाठी पत्र दिलं आहे. एक तर गॅस संदर्भात आणि दुसरं म्हणजे फेरीवाल्यांवरती एक विशेष व्हायला पाहिजे सभा. तर आपली आहे का तशी मागणी? नाही, मी मागच्या वेळेलाच सांगितलं की तुम्ही एक दोन तीन विषय आहेत त्याच्यासाठी आपल्या, कारण 3.5 वर्ष मध्ये जो गॅप गेलाय त्याच्यासाठी श्वेतपत्रिका मागितली. त्याच्यावर त्यांच्या आमदारांनी योगेश सागरनी पण मागितलंय. फक्त त्यांनी हे नाही मागितलंय नुसती श्वेतपत्रिका, मी तर नुसतं फक्त श्वेतपत्रिका द्या प्रशासनाने केलेला कारभार. तर मला सांगितलं साईटवर जा. आता त्या आमदारांनी सांगितलंय मी उदाहरणं देतो, मी तुम्हाला त्याची पुरावे देतो, SIT हे करून यांच्यावर गुन्हे दाखल करा अधिकाऱ्यांवर. तर अधिकारी आयुक्तांपासून अधिकाऱ्यांवर असं महाराष्ट्र राज्याच्या सभेमध्ये विधानसभेत भाजपाच्या आमदारांनी मांडलंय ते, आणि ते आपल्याकडे आहे म्हणजे आपण ते पण दाखवू शकतो. मग मला एक सांगा, जे आम्ही म्हणतोय तेच जर तुम्ही म्हणताय तर मुंबईसाठी ते एकत्र येऊन करा ना, मुंबईकरांना दाखवा कुठे काय केलं. आणि नेमका भाजपला कोणावर संशय आहे? बरोबरच्या असलेल्या मित्रपक्षावर आहे की कोणाकडे? आम्ही तर सत्तेत नव्हतोच, पण नेमका सुई कोणाकडे आहे संशयाची ते सांगावं. त्याच्यासोबत एस आणि टी प्रभाग समितीची निवडणूक झाली तेव्हा आपल्या 2 नगरसेवकांकडून सही चुकली, तर त्यांना काही कारणे दाखवून नोटीस. खरं म्हणजे पक्षाने तो विचार केलेला आहे, बोलवला आहे, आणि नक्की त्याच्यावरती पक्ष विचार करतोय. कारण काही वेळेला ज्या समज नासमज शोधावं लागतं नक्की काय. 2 नगरसेवकांकडून सह्या. 2 एकाने वर केली म्हणून दुसऱ्याने खाली केली असं म्हणणं आहे. ताई, आणि त्यासोबत काँग्रेसनी जे पराभव झाला तुमचा, म्हणजे त्यांना अशरफ आझमी यांनी नोटीस पाठवली आहे काँग्रेस पक्षाने ही कारण दाखवता. आपल्या पक्षाकडून देखील पाठवण्यात येणार आहे? माझ्या माहितीनुसार आज जाण्याची शक्यता नक्की आहे. कारण आमच्याकडे पूर्ण माहिती घेतली जाते आणि मगच केलं जातं. नाही, उदय सामंतांनी सभागृहामध्ये एक महत्वाचा विषय मांडलाय. त्यांनी म्हटलंय की ज्या ठेवी कमी झाल्या असा आरोप विरोधक करत आहे, त्यांच्यासाठी त्यांनी ही माहिती दिलेली आहे की 2026 म्हणजे या वर्षी 1,500 कोटींनी ठेवींमध्ये वाढ झाली आहे, असं त्यांनी संदर्भ जो आहे तो त्या ठिकाणी विधान होणार. तो संदर्भ आम्हाला पण बघावा लागेल की इतकी 1,500 कोटींनी कशी वाढ झाली वगैरे. कारण स्वतःच ते मंत्री महोदय बेजबाबदारपणे उत्तर नक्कीच नाही देणार. मग त्याच्यातली सत्यता आपण सर्वांनी मिळून पडताळूया. अशी कुठून वाढ झाली? फुगवट्याने वाढ झाली आहे, ॲक्च्युअलमध्ये वाढ झाली आहे, की होणार आहे भविष्य आहे, की चालू वर्तमान आहे, हे चेक करावं लागेल. त्यांचं म्हणणं आहे की 2025ला 79,000 कोटींच्या ठेवी होत्या आणि या वर्षी 1,500 कोटींनी ठेवीमध्ये वाढ म्हणजे 81,034 कोटी. वाढ म्हणजे आयुक्तांनी मांडलेला जो बजेट आहे त्या अनुषंगाने बोलतायत का? कारण त्यांनी जर जे आता मांडून झाले त्यामुळे आमचे आमदार ह्या गोष्टीवर नक्की विचार करतील. आणि महानगरपालिकेचं असल्यामुळे आम्हालाही माहिती घेणं जरुरी वाटते. ती नक्की मी माहिती घेईन कशी कुठे, आणि जर त्याच्यात काय आढळलं तर डायरेक्ट सामंतच्या ऑफिसमध्ये जाऊन जिथे बसतात मंत्री महोदय तिथे आम्ही जाऊ. बाबा आम्हाला दाखवा. मग आयुक्त खोटं बोलतायत, तुम्ही खरं बोलताय की कसं, ते सगळं दूध का दूध ज्याला म्हणतो ना ते तुम्हीच करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.